नमस्कार, मी सौ श्वेता जोगळेकर मांडके, जबलपूर मध्य प्रदेशहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्य आणि विचाराबद्दल सांगणार आहे। मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। कामगार, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, चळवळीतील कार्यकर्ता, नाटककार, संघटक, अभिनेता आणि माणसावर नितांत प्रेम करणारा कलावंत असे विविध पैलू या व्यक्तिमत्वाला आहे। लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊंचे काही निवडक पोवाडे नानकीन नगरापुढे 1942, बंगालची हाक 1944, पंजाब दिल्लीचा दंगा 1947 इत्यादी आहे। एकजुटीचा नेता, मुंबईची लावणी इत्यादी लावण्या प्रसिद्ध आहेत। कथाकार म्हणून त्यांनी बऱ्याच कथा लिहिल्या, जशा 12 बाद्या कंजारी, जिवंत काडतूस, फरारी इत्यादी। अण्णाभाऊ साठे म्हणतात, पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे। कादंबरीकार म्हणून त्यांच्या काही विख्यात कादंबऱ्या पोटगी, अग्निदिव्य, देवता, कुरूप, रामा, आठवण इत्यादी आहे। एकूण 14 लोकनाट्ये अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे, जशी अकलेची गोष्ट, पेंग्याचे लगीन इत्यादी। समाज प्रबोधनाचे ध्येय समोर ठेवून अण्णाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1944 मध्ये लाल बावटा कला पथक काढला। 1957 मध्ये महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊंसारख्या लढाऊ कार्यकर्त्यांमुळे अधिक व्यापक आणि सामर्थ्यशाली बनली। 1958 मध्ये झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणतात, तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस। मुलाखतींमध्ये अण्णाभाऊंनी घेतलेल्या इतरांच्या मुलाखती व त्यांनी इतरांना दिलेल्या मुलाखतींचा समावेश होतो। अण्णाभाऊंनी घेतलेल्या इतरांच्या मुलाखतींमधून त्यांचा श्रमिकांबद्दलचा कळवळा व बांधिलकी दिसते। त्यांनी काही लेखही लिहिले। या लेखांमध्ये त्यांनी शाहीर अमर शेख यांच्यासारख्या आपल्या सहकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले लेख आहेत। त्यांनी 2 पुस्तकांची परीक्षणेही लिहिलेली आहेत। टॉल्स्टॉयची क्राईम अँड पनिशमेंट कादंबरीच्या मराठी अनुवादाचं परीक्षण आणि मार्क्सवादी कवी गणेश इंदोरी यांची मानव की ललकार या हिंदी कविता संग्रहाचे परीक्षण। पुस्तकांप्रमाणेच काही चित्रपटांचीही परीक्षणे त्यांनी लिहिली। के.ए. अब्बास यांच्या 4 दिल 4 राही या चित्रपटाचे त्यांनी लिहिलेले परीक्षण एक उल्लेखनीय परीक्षण आहे। 10 ऑक्टोबर 1947 रोजी त्यांनी आपल्या अमळ नेरचे अमर हुतात्मे हा पोवाडा पुण्यात जाहीरपणे गायल्याने त्यांना अटक करण्यात आली। धन्यवाद।